जर तुम्ही बी-एस-सी, बी-सी-ए, बी-ए, बी-ए, बी-कॉम, बी कुठल्याही फील्डला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असेल की युनिव्हर्सिटीनं टाईम टेबल ऑलरेडी आपल्याला दिला होता. बट काही लोकांच्या ज्या एक्झाम होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे लोक यावर्षी एन-ए-पी फर्स्ट इयरला होते, त्यांच्या ज्या सेकंड सेमच्या एक्झाम होत्या ह्या दुसऱ्या टप्प्यात होत्या, म्हणजे 19 जूनपासून होत्या. म्हणजे जे लोकांच्या आधी एक्झाम जो टाईम टेबल आला होता तो टाईम टेबल ॲज इट इज फॉलो करायचा आहे तुम्हाला. फक्त जो ज्यांचा टाईम टेबल आला नव्हता, म्हणजे बी-एस-सी सेकंड सेम, बी-एस-सी सेकंड सेम, बी सेकंड सेम, त्यानंतर इकडे बी-ए, बी-कॉम सेकंड सेम, बी-सी-ए सेकंड सेम आणि एम-एस-सी फोर्थ सेमिस्टर, या लोकांच्या ज्या एक्झाम होत्या त्यांचा टाईम टेबल अजून यायचा होता, तर तो टाईम टेबल आता आलेला आहे. म्हणजे या सर्व लोकांच्या ज्या एक्झाम आहेत ह्या 19 जूनपासून स्टार्ट होणार आहेत. ओके, लक्षात घ्या. बट आता जेव्हा तुम्ही बी-एस-सीचा हे टाईम टेबल पाहता, तुमच्या बॅकलॉगची एक्झाम आधीच आहे आणि आता जो 19 जूनपासून तुमच्या रेग्युलरच्या एक्झाम राहतील, हा टाईम टेबल जो मी इथं दिलेला आहे फॉलो करा. त्यानंतर जे बी-सी-ए आहे, तर बी-सी-ए तुम्हाला माहीत असेल 2 प्रकारात करता येते, एक डाटा सायन्समध्ये आणि एक ए-आयमध्ये. बट याच्यामध्ये तुम्हाला सेकंड सेमिस्टरपासूनच डिसाईड करावं लागेल की तुम्हाला ए-आयमध्ये करायचं आहे किंवा डाटा सायन्समध्ये करायचं आहे. का? कारण या दोघांमध्ये सब्जेक्टचे नावं जरी सारखे असेल पण थोडाफार सिलेबसमध्ये बदल आहे आणि आता हा ॲज इट इज राहणार आहे पुढे कंटिन्यूमध्ये. ओके, म्हणून तुम्हाला आताच चूज करायचं आहे की ए-आयमध्ये पाहिजे तुम्हाला की डाटा सायन्समध्ये बी-सी-ए करायचं आहे. ओके, म्हणून तुम्ही ज्या प्रकारात करत असाल तो टाईम टेबल तुम्हाला फॉलो करायचा आहे, नंबर 1. त्यानंतर जे लोक एम-एस-सी मॅथमॅटिक्स फोर्थ सेमिस्टरला आहे त्यांचासुद्धा इथं टाईम टेबल आलेला आहे आणि बाकीचे जे एम-एस-सी फोर्थ सेमला एन-ए-पीला आहेत त्यांचासुद्धा इथं टाईम टेबल आलेला आहे. त्यानंतर राहिला विषय कुणाचा, तर बी-ए, बी-कॉम, बी यांचासुद्धा टाईम टेबल इथं मी डिस्प्ले केलेला आहे. आणि जर कोणालाही टाईम टेबल इथं मिळाला नाही, फक्त हे लक्षात घ्या हा टाईम टेबल कोणाचा आहे, जे लोक यावर्षी ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर सेकंड सेमला आहेत आणि जे लोक पोस्ट ग्रॅज्युएशन फोर्थ सेमिस्टरला आहेत, म्हणजे एम-एस-सी फॉर एक्झाम्पल, त्यानंतर बाकी कुठलीही फील्ड असेल तर. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला काही जरी डिफिकल्टी असेल तर आपला हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. कोणाला कुठलाही टाईम टेबल जर मिळाला नसेल तर बिंदास मला ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा नंबर मिळेल, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि युनिव्हर्सिटी रिगार्डिंग कुठलीही तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर बिंदास मला तुम्ही सांगू शकता. आणि सोबतच तुमचे काही मित्रमैत्रिणी असेल त्यांनासुद्धा आपलं यूट्यूबला चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला सांगा, त्यावर आपण वेळोवेळी अपडेट देतोच. आणि जर तुम्ही बी-एस-सी, बी-सी-ए किंवा एम-एस-सी मॅथमॅटिक्सला असाल तर आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे डी-के सर अकॅडमी नावाचं, त्यामध्ये सगळ्या विषयाचे व्हिडिओ अवेलेबल आहे, ज्याच्या हेल्पनुसार तुम्हाला करून तुम्ही या सेमिस्टरला चांगला स्कोर करू शकता. आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ असल्या कारणानं तुमची प्रिपरेशन पण खूप छान होते, त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि नोट्स पण दिले आहेत. ओके, बाकी काही जरी असेल तर बिंदास मला तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता व्हॉट्सअपला. ओके, ठीक आहे, थँक्यू.